सप्रेम नमस्कार. क्रीडा मार्गदर्शन आजची आव्हाने उद्याच्या संधी या उपेक्षित विषयांना समाविष्ट करून अपेक्षित सर्व माहितीने समृद्ध असणाऱ्या सहज सोप्या भाषेतील अनोख्या पुस्तकाचं आज येथे प्रकाशन होत आहे. लेखक आदरणीय श्रीयुत महेशजी साने. सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचं तसेच साहित्य रसिक प्रेक्षकांचं श्रोत्यांचं मी पुन्हा एकदा मनस्वी स्वागत करतो. या सोहळ्याचा शुभारंभ आपण राष्ट्रगीतानं करणार आहोत. सर्वांना विनंती, आपल्या जागी उभे राहून राष्ट्राला नमन करूयात. कोविड नामक पीडा ही शरीराला इजा करू शकते, पण इरादे पक्के असतील, निश्चय दृढ असेल, मन खंबीर असेल तर अपेक्षेपेक्षा जास्त उंच असं यशाचं शिखर गाठता येऊ शकतं, हे सिद्ध करणारी या पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया. उपस्थित अनेकांसाठी जवळपास 12 महिन्यांचा कालखंड हा खूप आगळा वेगळा होता. 12 नव्हे, मी तर म्हणेन जवळपास 24 महिन्यांचा, ज्यामध्ये कोविड नामक पॅन्डेमिक जगभर पसरला होता. पण आता नवी पहाट उगवली आहे. वसंत बापट म्हणतात तसं शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट. मेघ वितळले, गगन निवळले, क्षितिजावर नवरंग उसळले, प्रतिबिंबित ते होऊन उठले भारतभूमी ललाट. शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट. अनेकांसाठी हा सोहळा कदाचित त्या मोठ्या गॅपनंतर पहिला सोहळा असेल, जिथे फिजिकली आपण भेटत आहोत, एकमेकांना ग्रीट करत आहोत आणि कुठला तरी एक छानसा सोहळा अटेंड करत आहोत. ही संधी चालून आलेली आहे महेशजी साने यांच्यामुळे. येथे उपस्थित राहून ज्यांच्यामुळे नवक्षितिजावर नवरंग आणि ऊर्जा उसळली आहे, अशा मान्यवरांचा आपण परिचय करून घेणार आहोत आणि त्यांचं स्वागत करणार आहोत. साहित्य, कला आणि क्रीडा यांची समृद्ध परंपरा लाभलेल्या भारत देशाला, महाराष्ट्राला आणि विशेषत्वे करून पुणे शहराला आपल्या कार्यसिद्धीनं एका विशेष उंचीवर घेऊन जाण्याचं, गौरवान्वित करण्याचं काम, उल्लेखनीय काम ज्या निवडक नागरिकांनी केलं, त्यातील काही आज येथे आवर्जून उपस्थित आहेत. विशेष म्हणजे साहित्य, कला आणि क्रीडा या तीनही क्षेत्रातील दिग्गज आज येथे उपस्थित आहेत. हा योगायोगच म्हणावा लागेल. सर्वप्रथम मी परिचय करून देतो आणि स्वागत करूयात आदरणीय श्रीयुत राजेश सिंग साहेबांचं. साहेबांच्या बाबतीत थोडक्यात सांगायचं तर झोनल मॅनेजर अँड जनरल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र पुणे. अतिशय साधा, सरळ आणि साहित्य, क्रीडा या विषयांची आवड जोपासणारा अगदी दिलखुलास माणूस म्हणजेच राजेश सिंग साहेब. मी विनंती करतो अथर्व साने यांना कृपया मंचावर यायचे आणि सरांचं स्वागत करायचं आहे. यानंतर आदरणीय श्रीयुत डॉक्टर रवींद्र उटगीकर साहेब. सर प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये कॉर्पोरेट रणनीती आणि विपणन शाखेचे उपाध्यक्ष आहेत. प्राज भारतातील एक अग्रगण्य औद्योगिक जैव तंत्रज्ञान कंपनी आहे, जी जागतिक स्तरावर प्रक्रिया उद्योगासाठी संशोधन आणि विकास ते योजना व तिच्या उपयोजनांपर्यंत संपूर्ण तंत्रज्ञान पुरवते. त्यांनी पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी पदवी व्यतिरिक्त व्यवस्थापनात डॉक्टरेट सुद्धा मिळवली आहे. त्यांचा संशोधन प्रबंध अक्षय ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश आणि व्यवसाय वाढीसाठी धोरणे यांच्याशी संबंधित होता. त्यांनी स्वित्झर्लंडच्या सेंट गॅलन विद्यापीठातील अकाउंट मॅनेजमेंट सेंटरमध्ये ग्लोबल अकाउंट मॅनेजमेंट दॅट इज गॅम्प्रो 2007 हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यांनी CCL USA, ISB इंडिया इत्यादी नामांकित संस्थांनी आयोजित केलेल्या अनेक वरिष्ठ व्यवस्थापन, कार्यकारी आणि विकास कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांनी व्यवसायासाठी अनुकूल बाजारपेठ शोधणे, त्यासाठी व्यवसाय धोरण तयार करणे आणि ते अंमलात आणण्यासाठी जगभर प्रवास केला आहे. उत्पादन आणि प्रकल्प व्यवसायात 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या सरांनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उद्योग क्षेत्रात काम केलं आहे. भारतीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विक्री, विपणन, व्यवसाय विकास आणि धोरण या क्षेत्रांमध्ये सरांची खूप ख्याती आहे. शिक्षणाप्रती उत्कट असलेल्या सरांनी भारत आणि परदेशातील अनेक शैक्षणिक संस्थांशी आपलं दीर्घकालीन नातं जपलं आहे. सरांनी अनेक लेख, पेपर, केस स्टडीज लिहिले आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत नियतकालिकांमध्ये वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहेत. मोकळ्या वेळात त्यांना कुटुंबासमवेत राहायला आवडतं आणि असे सोहळे आणि मित्रांना भेटण्यासाठी ते आतुर असतात. डॉक्टर रवींद्र उटगीकर. जोरदार टाळ्या. मी अक्षय साने यांना विनंती करतो कृपया मंचावर यायचंय आणि सरांचा आदरपूर्वक स्वागत करायचंय. डॉक्टर रवींद्र उटगीकर सर अक्षय साने स्वागत करतील. या.
चहा झालेला आहे, त्यामुळे आपण थोडंसं टाळ्या त्याही पेक्षा मंचावर एवढी ऊर्जा आहे तेवढीच सभागृहात सुद्धा असावी. धन्यवाद. यानंतर आदरणीय श्रीयुत शिवराज गोरले सर, जे महेश साने सरांचे लेखन गुरु सुद्धा आहेत. लेखन माध्यमातून आपल्या उपक्रमातून घराघरात पोहोचलेला हा माणूस, याबद्दल थोडंसं 1.5 मिनिटं मी घेणार आहे आणि काही गोष्टी आवर्जून सांगणार आहे सरांची परमिशन घेऊन. MA अर्थशास्त्र आणि MBA पदवीधर आहेत. फिलिप्स इंडिया, किर्लोस्कर कन्सल्टंट्स आणि स्टॅटफिल्ड इक्विपमेंट्स अशा नामांकित कंपन्यांमध्ये आपली सेवा सोडून पूर्णवेळ लेखन होण्याचा धाडसी निर्णय सरांनी घेतला आणि प्रवासाला सुरुवात झाली. कुर्यात सदा टिंगलम, गोलमाल, कुर्यात पुन्हा टिंगलम, भांडा, सख्य भरे अशा नामांकित नाटकांच्या भरघोष यशामधून त्यांनी आपला हा निर्णय योग्य ठरवला. त्यानंतर थरथराट या सुपरहिट चित्रपटातील संवाद लेखनाने त्यांनी पटकथा संवाद क्षेत्रात पदार्पण केलं. आजच्या घडीला त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या उपलब्ध आहेत. महेश साने यांचे ते लेखन गुरु आहेत. एवढंच नाही, आयन रँड ही तिच्याकडून सरांना तिचं पुस्तक वाचून एक प्रेरणा मिळाली आणि ते लेखन क्षेत्रात उतरले. काही 2-3 महत्त्वाचे उल्लेख आणि स्वागत करूयात. मराठी रंगभूमीवर ज्या काळात माणसाच्या अपूर्णतेचं, हिंस्रतेचं वास्तव साकारलं जात होतं, त्यावेळेला गोरले सरांनी प्रस्तुत केलं एक आगळ्या ढंगाचं नाटक, ते म्हणजे बुलंद. आता इथे उपस्थित अनेकांनी सरांची अनेक नाटकं पाहिली असतील. त्यातली काही नावं मी ऑलरेडी घेतलेली आहेत. मोहन जोशी, रीमा लागू अशा अनेक दिग्गज लोकांना जेव्हा नाटक स्वरूपाचा एक प्लॅटफॉर्म हवा होता आणि चांगलं नाटक हवं होतं, तेव्हा ते नाटक देण्याचं काम शिवराज गोरले सरांनी केलं आहे. यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास घडवलेला, नाजरामर झालेला थरथराट हा चित्रपट, त्यावेळेला महेश कोठारे आणि शिवराज गोरले सर ही जोडी अत्यंत फेमस होती. कारण त्याला संवाद लेखन, ती विनोदाची नकब, लकब आणि ढंग हा सगळा प्रवास सरांनी पूर्ण केला होता. एवढंच नाही तर टकलू हैवान किंवा त्याची हसण्याची स्टाईल याला जन्म दिला होता सरांनी. सरांसाठी जोरदार टाळ्या. शम्मी कपूर एकदा सरांची ख्याती ऐकून सरांच्या नाटकाच्या प्रयोगाला आणि भरभरून बोलले. मंगेश तेंडुलकर म्हणायचे की ह्या माणसाने आम्हाला हरवलं. असा हा भला मोठा पण अतिशय साधा माणूस. मी विनंती करतो आयोजकांतर्फे की सरांचं आदरपूर्वक सत्कार करायचा आहे. त्यासाठी मी बोलवणार आहे दीपकजी सावंत यांना. यस. सरांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये काही पुस्तकांचं मजेत जगावं कसं, मजेत जगावं कसं आणि त्यासोबत अलीकडे आणि पलीकडे प्रसिद्ध झालेली, प्रकाशित झालेली 10 पुस्तकं ही जगभर बेस्ट सेलरमध्ये मोडतात. त्यापैकी मजेत जगावं कसं हे नक्की वाचा. तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल. मजेत जगावं कसं. यस, या. तुम्हाला आठवत असेल पद्मिनी कोल्हापुरेंचं जेव्हा मराठीत पदार्पण झालं, चिमणी पाखरं, त्या चित्रपटाला खूप यश मिळालं. त्याही यशामध्ये सरांचा मोठा वाटा आहे. असं मी सांगितलं तसं सरांबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, पण सरांनी मला सोहळा आधी सुरू करण्याच्या आधी सांगितलं थोडंसं आटोपशीर आणि सोहळ्याला पुढे जा, म्हणून मी हे अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सरांबद्दल ब्लॉग्स आहेत, अनेक गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत. यू कॅन गेट थ्रू इट. येस, थँक्यू. यानंतर पुढे वळूयात. श्रीयुत दत्तात्रय मोरे यांच्याबद्दलही खरं तर इथे प्रत्येकाबद्दल बोलण्यासारखं खूप आहे मित्रांनो, पण मी वेळेअभावी थोडक्यात सांगणार आहे. हा माणूस क्रीडा क्षेत्रातलं एक मानाचं पान आहे आणि त्यांच्या हस्तेच आपण या बाकीच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या समवेत आपण पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. दत्तात्रय उर्फ भाऊ मोरे यांना 1985-86 साली महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. 1988 साली ज्युनियर इंडिया व्हॉलीबॉल संघातून ईस्ट जर्मनी येथे सरांनी सहभाग नोंदवला आणि यश मिळवलं. आत्तापर्यंत त्यांनी 11 वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. श्री भाऊ मोरे अशी त्यांची ओळख.
भाऊ मोरे गेली 25हून अधिक वर्षे शालेय विद्यार्थ्यांना व्हॉलीबॉलचा अनुभव मिळावा म्हणून कैलासवासी सखाराम मोरे क्रीडा प्रतिष्ठानतर्फे व्हॉलीबॉलच्या स्पर्धा यशस्वीपणे राबवित आहेत आणि क्रीडा क्षेत्राची अविरत सेवा करीत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. श्रीयुत प्रसाद हसबनीस साहेब, व्हॉलीबॉलचे आपण राष्ट्रीय खेळाडू आहात. एवढंच नाही, नुकतंच पोलीस अधीक्षक म्हणून आपण निवृत्त झाले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून आपण निवृत्त झालेला आहात. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे, आणि ही सगळ्यांसाठीच नव्हे इथे उपस्थित, पण संपूर्ण पुणे शहर आणि महाराष्ट्रासाठी आहे की सरांना प्रशंसनीय सेवेबद्दल 2012मध्ये सन्माननीय राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त आहे. प्रसाद हसबनीस साहेब. श्रीयुत प्रसाद खटावकर, महाराष्ट्र शासन श्री शिवछत्रपती पारितोषिक सन्मानित आहेत. त्यानंतर पेट्रोलियम जेली बनवण्याच्या व्यवसायामध्ये एक अग्रगण्य नाव म्हणजेच श्रीयुत प्रसाद खटावकर. मी विनंती करतो नितीन चव्हाणजी यांना कृपया मंचावर या आणि नितीनजी चव्हाण कृपया खटावकर सरांचं स्वागत आपण करा. अजित रानडे साहेब पुण्याच्या बँक ऑफ महाराष्ट्रमधून निवृत्त झालेले आहेत. व्हॉलीबॉलचे आपण राष्ट्रीय खेळाडू आहात आणि आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल ज्युरी आणि पंच सुद्धा आहात. आदरणीय श्रीयुत अजितजी रानडे, भारत देशाला व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम जे निवडक प्लेयर्सनी केलं, आपलं भाग्य आहे की त्यापैकी काही आज इथे आपल्या समवेत उपस्थित आहेत. यानंतर आदरणीय सौ किशोरी गद्रे मॅडम, व्हॉलीबॉलमधील राष्ट्रीय खेळाडू, एक मानाचं पान आणि महाराष्ट्र शासन श्री शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून निवृत्त. सो प्रशासकीय सेवा आणि क्रीडा असा संगम जर बघायचा असेल तर किशोरी मॅडम या सेटलला या. किशोरी मॅडम यांचा स्वागत करतील विजय मांजरे. यानंतर श्रीयुत राजेंद्र कदम, आपण राष्ट्रीय खेळाडू आहात. पुण्याच्या डेक्कन जिमखाना मैदानाचे वरिष्ठ खेळाडू म्हणून आपली ख्याती आहे. सध्या पुण्याच्या पोलीस दलात आपण ACP म्हणून कार्यरत आहात. श्रीयुत राजेंद्र कदम साहेब यांचा सत्कार करतील सुनील गुंडाजी. सुनीलजी, पुन्हा एकदा श्रीयुत देविदासजी जाधव, कृपया आपल्यालाही विनंती. देविदासजी जाधव, एक मानाचं पान, पुण्याची एक वेगळी ओळख. देविदासजी जाधव यांचा शिरीष याडकीकर. शिरीषजी, जाधव सरांबद्दल सांगायचं, 1975 साली महाराष्ट्र शासनामध्ये व्हॉलीबॉल क्रीडा प्रशिक्षक म्हणून रुजू झाले. त्याच वर्षी ते राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यासाठी निवड समितीचे सदस्य सुद्धा झाले. त्यांनी निवडून दिलेल्या संघामध्ये महेश साने यांचा समावेश होता. महेश सानेंची निवड करणारे गुरु जाधव सर हे आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक असून सध्या पुण्याच्या डेक्कन जिमखाना मैदानावर मुलांना व्हॉलीबॉलचे प्रशिक्षण देतात. धन्यवाद. कौस्तुभजी कुर्लेकर, आपण उपस्थित आहात, तुमचाही आम्हाला सत्कार करायला आवडेल. पोहोचलेले नाहीत. कौस्तुभजी, अरे माफ करा. कौस्तुभजी कुर्लेकर यांचं स्वागत करतायत महेशजी सातपुते. महेशजी, डेक्कन जिमखाना DY ओके. प्रसाद हो. या कुर्लेकर सरांबद्दल अगदी थोडक्यात, आर्य क्रीडा मंडळी व्हॉलीबॉल संघाचे वरिष्ठ खेळाडू, व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू आणि अतिरिक्त अधीक्षक असून ते सध्या तळोजा कारागृहाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. वेळात वेळ काढून कारागृहाचं काम सोडून सर या कार्यक्रमास उपस्थित झाले. सर, आपलं स्वागत. यानंतर मी शेवटचं नाव घेतोय श्रीयुत अतुलजी जोशी, डेप्युटी जनरल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र यांचं इथे स्वागत करूयात आणि पुढे वळूयात. वाळुंजकरजी, प्रसाद वाळुंजकरजी यांना विनंती, कृपया सरांचं आपण स्वागत करायचं आहे.
सर सुद्धा आता खरं तर हे चेक केलं पाहिजे कोण राष्ट्रीय खेळाडू नाही, कारण सगळ्यांनीच नॅशनल इंटरनॅशनल खेळलेले आहेत. अतुलजी जोशी. या ना, थँक्यू. मी समजू शकतो हे थोडंसं कंटाळवाणं असतं, पण मी म्हटलं तसं भावना आयोजकांच्या भावना आणि खास करून लेखकाच्या भावना यासाठी हे थोडं करावं लागतं. ज्याबद्दल आपण आणि ज्यांच्यासाठी म्हणून आपण इथे जमलेलो आहोत ते आजचे उत्सवमूर्ती, त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे आणि मग आपण पुढे वळूयात. महेश साने, ज्यांची व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू सरांनी जोपासली. समाजशास्त्रावरील त्यांचे लेख महाविद्यालयाच्या मासिकातून छापून येत असत. त्यानंतर 2003 साली सकाळच्या अर्थमंथन या मासिकातून त्यांचा क्रीडा क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी हा लेख छापून आला आणि वेगळ्या प्रवासाला सुरुवात झाली. पण तरीसुद्धा तिथे थांबावं लागलं, कारण सर कार्यरत होते. निवृत्तीनंतर पुण्याच्या कलिंडस अकॅडमीमधून क्रिएटिव्ह रायटिंग अभ्यासक्रम पूर्ण करून ते शिवराज गोरले सरांच्या मार्गदर्शनाखाली लेखनाची प्रॅक्टिस करू लागले. आणि मग जे काही आकार दिला तो गोरले सरांनी. त्यांच्यापासूनच सरांनी प्रेरणा घेऊन पहिलं पुस्तक हे लिहिलंय, जे पूर्णत्वास आज तुमच्या आमच्या उपस्थितीत जात आहे. सरांना 2015 मध्ये कोल्हापूर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार महासंघातर्फे आदर्श अधिकारी असा विशेष सन्मान प्राप्त आहे. एक मनमिळाऊ, दिलखुलास आणि तितकाच साधा माणूस अशी सरांची ख्याती आहे. असं म्हणतात MS म्हणजे मास्टर ऑफ सायन्स किंवा मास्टर ऑफ सर्जरी किंवा मास्टर ऑफ सोशियोलॉजी, पण येथे MS म्हणजे मास्टर ऑफ सामंजस्य, मास्टर ऑफ सद्भावना, मास्टर ऑफ संवेदना आणि मास्टर ऑफ संकल्पना. अर्थातच MS आणि MS म्हणजे महेश साने. आपण सत्कार स्वागत झालेलं आहे आणि सरांची ओळख पण झालेली आहे. मान्यवरांचे काय विचार आहेत, त्यांची काय मनोगत आहेत याकडे वळूयात आणि पुस्तक प्रकाशन करूयात. पुस्तक प्रकाशन होण्यापूर्वी मी विनंती करतो राजेश सिंग साहेबांना की त्यांनी कृपया मार्गदर्शन करायचे. जी राजेश जी ने जिन मुद्दों को छेड़ा है वो भी इम्पॉर्टंट है. अर्थकारणाचा सपोर्ट, अर्थरूपामध्ये सपोर्ट आहे का, तर आहे. शासन प्रयत्न करतंय. खेळाडू आहेत का, आहेत. प्रतिभा आहे का, आहे. मग कुठंतरी काहीतरी व्हॅक्यूम आहे, गॅप आहे. तो मला असं वाटतं तो आपल्या साईडनी आहे. म्हणजे आपण बिंग पॅरेंट्स, जर मुलांना आपण क्रीडा या क्षेत्रामध्ये कारकीर्द करता येईल यासाठी जर मोटिवेट केलं आणि प्रोत्साहित केलं आणि बळ दिलं, तर कदाचित यासारखे अनेक खेळाडू आपण घडवू शकू. ही माणसं प्रयत्न करतायत, यांचे हात बळकट करण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे. आपण ते नक्की बळकट करूयात आणि हे माउथ टू माउथ पब्लिसिटी वाढवूयात इथून पुढे. तो क्षण आलेला आहे. संतवाणीमध्ये जसा उल्लेख आहे तसं शब्द दवा आहे, शब्द दुवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. शब्दांमध्ये झळकावी ज्ञान, कर्म आणि भक्ती. स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द. याची प्रसिद्धी ज्यामुळे येते ते म्हणजे आज प्रकाशित होऊ घातलेलं हे पुस्तक, ज्यामध्ये स्वानुभव दिसतोय. शब्दाला शब्द लागला की वाद संभवतो, पण शब्दाला शब्द जोडला तर साहित्य निर्मिती होते. आणि माणसातील जिव्हाळा आणि माणुसकीचा ओलावा जपण्याचं जे हल्ली खूप अवघड कार्य आहे ते शक्य होतं ते साहित्यिकांमुळे आणि त्यांनी निर्मिलेल्या साहित्यामुळे. म्हणूनच येथे उपस्थित सर्वांचं आणि महेशजींचं विशेष कौतुक. पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय श्रीयुत दत्तात्रय मोरे सह उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर सर्वांना विनंती, पुस्तकाचं आपण प्रकाशन करायचं आहे आणि आपण अगदी जोरदार टाळ्या वाजून त्याचं स्वागत करायचं आहे. निवेदकाला दिलेली जबाबदारी पार पाडण्याचं माझं कर्तव्य आहे, म्हणून तसदीबद्दल मी क्षमस्व आहे. धन्यवाद. समूह छायाचित्र झालेलं आहे. यानंतर मी प्रमुख पाहुणे डॉक्टर रवींद्र उटगीकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करायचे आहेत. अतिशय कल्पकतेनं आणि साध्या भाषेत सरांनी आपले विचार इथे व्यक्त केलेत. अपॉर्च्युनिटी नीड प्रिपरेशन, प्रिपरेशन नीड अपॉर्च्युनिटी. हे काय फक्त क्रीडा क्षेत्रासाठीच नाही, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची गरज आहे. एक महत्त्वाचा उल्लेख त्यांनी केला, ओल्ड मी टू न्यू मी. आणि खरंच तसंच आहे. जुना मी ते नवा मी हा प्रवास म्हणजे आयुष्य. कालचा नवा मी हा आजचा जुना मी असतो आणि मग परत आजचा नवा हा उद्या जुना झालेला असतो. पण मग स्वतःला तासावं लागतं डेली, तरच तुम्ही ह्या रेसमध्ये, रॅट रेसमध्ये टिकून राहू शकता. तर असेच अनेक प्रकारे प्रशिक्षित आणि यश मिळवलेले दिग्गज इथे उपस्थित असताना महेश सानेंसारखा माणूस, सरकारी अधिकारी, खेळामध्ये एवढं प्रावीण्य मिळवलं. पण क्रीडा
प्रकारातील साहित्य हाताळल्यानंतर साहित्य प्रकारात क्रीडाविषयी काहीतरी करता येईल का असा जेव्हा विचार मनात येऊ लागला तेव्हा गरज होती एका चांगल्या मार्गदर्शकाची आणि गुरुची, जो त्या सब्जेक्टचा एक्सपर्ट आहे, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. त्यांचं भाग्य चांगलं, गोरले सरांची ओळख झाली आणि गोरले सरांनी साथ दिली, मार्गदर्शन केलं. गोरले सरांना विनंती आहे की सर आपण आपले विचार व्यक्त करा. खरं तर आपण जेवढा वेळ सरांना दिला आहे तो इतका कमी आहे, कारण सरांनी सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे शब्दांचा संग्रह, शब्द निर्मिती, साहित्य निर्मिती सरांनी अविरत अनेक वर्ष केलेली आहे. सर म्हणतात तसं वाचन संस्कृतीसह क्रीडा संस्कृतीचेही सर आता पुरस्कर्ते झालेत असं मी आणि सर आत्ता म्हणलेत की आता मी लिहीन त्यावर सुद्धा. सो नवीन एक साहित्य निर्मिती सरांच्यातर्फे आपल्यापर्यंत येणार आहेच, पण त्यापूर्वी सरांची जी काही साहित्य निर्मिती झाली आहे त्यातली 2 ते 3 नक्की वाचा. तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल. व्यायाम आणि आनंद याची सांगड म्हणजे क्रीडा, आणि जिथे मन बुद्धी एकाग्र होऊन आपण समग्र होऊ शकतो. दुसरं, जीवन हे समरांगण नव्हे क्रीडांगण आहे. हे खरं मी सांगू का, आपण सगळ्यांना हे खरं समजून घेऊन याची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि जबाबदार नागरिक म्हणून पुढील पिढीला क्रीडा क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रोत्साहन नक्कीच दिलं पाहिजे. हे फक्त आपण इथे टाळ्या वाजवून आणि छान बोललात, छान झालं, मस्त झालं असं न करता थोडंसं कुठेतरी दैनंदिन जीवनामध्ये हे आणलं पाहिजे. तर तसा नक्कीच प्रयत्न करूयात. मी वैयक्तिक सर नक्की तसा प्रयत्न करीन. मला 2 छकुले आहेत, एक 10 वर्षाची आहे, एक 4 वर्षाची आहे. मी सुद्धा प्रयत्न करतोय त्या दोघींनी स्पोर्ट्समध्ये काहीतरी करावं आणि प्रेरणा अशीच मला सुद्धा मिळालेली आहे. मी असंच एक नाव जे क्रीडा क्षेत्रात मोठं आहे पण एक दिलदार राजा माणूस आणि मित्र म्हणून अतिशय सवंगड्यांमध्ये प्रसिद्ध असं प्रसादजी हसबनीस विनंती आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. छान. म्हणजे या सगळ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर भावविश्वाचा खेचून लगाम चाललो आम्ही डवला तर साऱ्या जगास आम्ही दिपवू ती ताकद आमच्या मनगटात. मैत्रीची ताकद आहे आणि ती दिसतीये आणि एवढे वर्षांची मैत्री आहे. खरंच ती अशीच टिकून राहू आणि तुमच्या राष्ट्राच्या सेवेबद्दल आणि ओव्हरऑल कार्याला सलाम. मित्रांचं बोलून झालंय, सगळ्यांचं बोलून झालंय. महेशजींना विनंती, कृपया आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्या. महेशजी साने. अतिशय साधेपणानं सरांनी आपले विचार मांडले आणि खरं लेखक हा माईकपेक्षा जास्त पुस्तक स्वरूपात, काव्य स्वरूपात जास्त बोलत असतो. आपली जबाबदारी आहे की ते पुस्तक आपण विकत घेऊयात. मला वाटतं हे पुस्तक आता तर इच्छुकांना म्हणजे प्रत्येकाने कमीत कमी एक कॉपी तर न्यायलाच हवी, कारण हे अगदीच 4-5 वर्ष वय ते अगदीच म्हणजे 80-90 100 हा स्पेशल डिस्काउंट आहे, लॉन्च आहे म्हणून. मूळ किंमत याची रुपये 150 मात्र, पण आज एक विशेष किंमत रुपये 100 फक्त. 100 म्हणजे मी सांगायलाच नको, डेअरी मिल्कचं चॉकलेटही 100पेक्षा जास्त आहे, पण याचं मूल्य म्हणजे 100 रुपयात नाही मोजता येणार. कमीत कमी एक पुस्तक आपल्याकडे असावं आणि फक्त असून चालणार नाही, ते लहानांनी मोठ्यांनी सगळ्यांनी ते वाचावं आणि याचा प्रसार करूया, ही जबाबदारी आपली आहे. सरांना विशेषत्वे करून पुढील निर्मितीसाठी शुभेच्छा. गोरले सरांचं मार्गदर्शन आहेच. इथेच आपण थांबतोय. प्रत्येक उपस्थित मान्यवर आणि श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.